केंद्र सरकारच्या धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान आणि प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत आदिवासी व आदिम जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी अमरावती जिल्ह्यात विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे। या अभियानाची मेळघाटातील सलोना येथे जनजागृती आणि लाभ वितरण शिबिर आयोजित करून सुरुवात करण्यात आली। अमरावती जिल्ह्यातील आणि तालुक्यातील 321 गावात 30 जूनपर्यंत धरती आबा जनभागीदारी अभियानांतर्गत विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार आहे। या अभियानाद्वारे आदिवासी जाती जमातींना मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे। आज झालेल्या शिबिरात महसूल, कृषी, आदिवासी विकास, आरोग्य, महिला आणि बालकल्याण, पशुसंवर्धन आणि जिल्हा परिषदेच्या विभागाचे स्टॉल लावण्यात आले। लाभार्थ्यांना जातीचे दाखले, रेशन कार्ड, जॉब कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, किसान सन्मान निधी आणि मतदान ओळखपत्र यांचे लाभ देण्यात आले। तसेच लाभार्थ्यांचे आरोग्य तपासणी, सिकल सेल्स तपासणी करण्यात आली। तसेच विविध विभागांच्या कल्याणकारी योजनांची माहिती देऊन नोंदणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले। जनसमर्थन न्यूज, मेळघाट, जिल्हा अमरावती। विविध स्तरावरच्या योजना आहेत, त्यांच्यापर्यंत वैयक्तिक विकासाच्या योजना असतील, सर्वांगीण सामूहिक विकासाच्या योजना असतील, या सर्व योजना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात, त्यांचा लाभ कशा पद्धतीने घ्यावा याचे त्यांना मार्गदर्शन व्हावं, यासाठी जनजागृती अभियान देखील या कॅम्पचा एक महत्त्वाचा हेतू आहे। तसंच विविध प्रकारचे लाभ देण्यासाठी अर्ज गोळा करणं आणि त्यामधून त्यांना नजीकच्या काळामध्ये त्यांना आवश्यक असणारे सर्व पात्र लाभ मिळवून देणं, हे देखील यामध्ये आपल्याला इप्सित साध्य करायचं आहे की जास्तीत जास्त सर्व आदिवासी लाभार्थ्यांना ज्या काही शासनाच्या योजना आहेत तर त्या योजनांचा फायदा हा आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे। आज आपण इथे सलोना इथं हे IEC कॅम्प घेतोय। या अंतर्गत विविध विभागांमार्फत लाभार्थ्यांना आपण कास्ट सर्टिफिकेट देतोय। त्याचबरोबर सिकल सेल तपासणी होते, आरोग्य तपासणी होते, यासारखे आपण 321 ठिकाणी हे कॅम्प घेणार आहोत। मेळघाटचे माननीय आमदार श्री केवलरामजी काळे इथे उपस्थित झालेले आहेत।